नवीन वर्ष आले की सर्वांची इच्छा असते की या नवीन वर्षामध्ये माझ्या राशींसाठी हे नवीन वर्ष कशा प्रकारे आहे, या नवीन वर्षामध्ये मी कोणती महत्त्वाची काळजी घ्यावी, माझे आरोग्य कसे असेल, कौटुंबिक सौख्य कसे असेल, व्यवसाय कसा असेल, नोकरी कशी असेल, हे सर्व प्रश्न आपल्याला पडत असतात। तर आपण या व्हिडिओद्वारे आपण पाहूयात की कोणत्या राशींसाठी हे नवीन वर्ष कशा प्रकारे आहे। आपण जो काही निर्णय घेत आहात किंवा विचार करत आहात, व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात, नोकरीमध्ये आपण पदोन्नती करण्याचा विचार करत आहात, कुठे इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत आहात, त्याआधी हा व्हिडिओ आपण नक्की पाहावा। आपली जर कन्या राशी असेल तर या व्हिडिओमध्ये आपण फक्त कन्या राशीबद्दल पाहणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह या राशीबद्दल पाहिले आहे। आपण या व्हिडिओमध्ये वर्ष भविष्य 2024 हे कन्या राशींच्या व्यक्तींसाठी पाहणार आहोत। शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, व्यवसाय करणाऱ्यांसाठी, इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांसाठी आणि त्यानंतर नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हे वर्ष भविष्य 2024 कशा प्रकारे असेल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो। आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात की कन्या राशीच्या व्यक्तींसाठी 2024 हे वर्ष कशा प्रकारे आहे। तर 2024 हे वर्ष कन्या राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत सुख आणि समृद्धी घेऊन येणारे हे वर्ष ठरेल। या वर्षामध्ये तुम्ही महत्त्वाची काळजी म्हणजे कोणताही निर्णय घेत असताना तो विचारपूर्वक घेणे अत्यंत आवश्यक आहे। आपला जर निर्णय चुकला तर त्याचे अशुभ फळ तुम्हाला या वर्षीमध्ये चुकलेला निर्णय हा भविष्यामध्ये आपल्याला अशुभ फळ देणारा ठरेल। त्यासाठी आपण त्या निर्णय घेण्याच्या आधी विचार करणे अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे नवीन वर्ष अत्यंत सुख आणि समृद्धीचे आणि अभ्यासात लक्षपूर्वक केंद्रित करणारे हे वर्ष ठरेल। परंतु मे नंतरचा कालावधी म्हणजेच ज्या वेळेस गुरु 1 मेला गुरु हा पालट होत आहे, म्हणजेच गुरु राशी बदलत आहे, त्यामुळे तुम्हाला लक्षपूर्वक अभ्यास मे महिन्याच्या नंतर करणे अत्यंत आवश्यक आहे। त्या आधीचा कालावधी अत्यंत असा सुख, समृद्धी आणि आपल्या अभ्यासात लक्ष वाढवणारा ठरेल, परंतु मे नंतरचा कालावधी हा आपल्याला अभ्यासातून मन काढवणारा ठरेल। त्यासाठी आपण अभ्यासाकडे लक्ष देणे या मे नंतरच्या कालावधीमध्ये अत्यंत आवश्यक असेल। त्यानंतर आपण व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांसाठी आपण हे कन्या राशींचे राशी भविष्य कशा प्रकारे आहे हे पाहूया। तर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचा इन्व्हेस्टमेंट किंवा कोणतेही कार्य आपण करत असताल, मोठे कार्य, मोठे पाऊल उचलत असताल व्यवसायामध्ये, तर त्याआधी आपण विचार विनिमय, मोठ्या व्यक्तींचा विचार करणे, विचार घेणे, त्यासाठी आपण अत्यंत आवश्यक तो निर्णय घेत असताना सर्वांचा विचार घेऊन तो निर्णय आपण घ्यावा, तर आपल्याला या नवीन वर्षामध्ये अत्यंत शुभकारी असे ठरेल। त्यानंतर जर आपण खूपच महत्त्वाचा विचार करत आहात किंवा मोठे पाऊल घ्यायचा विचार करत आहात तर ते या वर्षामध्ये सहसा करणे टाळावे, कारण की आपल्याला जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय जर आपल्याकडून परफेक्टली होत नसेल तर त्याला भविष्यामध्ये नेणे अत्यंत आवश्यक आहे। आपण खूप विचार करत आहोत त्या व्यवसायाबद्दल किंवा इन्व्हेस्टमेंटबद्दल, तर तो निर्णय आपल्याकडून फास्टली किंवा आपल्या पॉझिटिव्हली सर्वांकडून पॉझिटिव्हली येत नसेल तर आपण तो निर्णय भविष्यामध्ये घेतला तर अत्यंत आपल्याला शुभफळ त्याचे भविष्यामध्ये मिळेल। आपण जर चुकीचा निर्णय घेतला तर त्याचे अशुभ फळ ही आपल्याला भोगण्यासाठी तयार राहावे लागेल। त्यासाठी आपण भविष्यामध्ये आपला जर निर्णय होत असेल तर आपण तो निर्णय भविष्यामध्ये घ्यावा। त्यानंतर नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हे वर्ष अत्यंत सुख आणि समृद्धीचे असेल। या वर्षामध्ये तुम्ही अत्यंत महत्त्वाचे म्हणजे आपण जे कार्य करत आहात ते कार्य आपण कंटिन्यू करत राहावे, त्यामध्ये ग्रोथ आणि आपल्याला जो सॅलरी किंवा जो मोबदला मिळत आहे त्याच्यामध्ये ही ग्रोथ होण्याची योग सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपल्याला दिसून येतील। आपण जशा प्रकारे कार्य करत आहात त्यानुसार आपल्याला तुम्हाला ग्रोथ आणि त्यानंतर आपलाही आनंद व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये आहे तो आनंद वाढत जाईल। त्यानंतर नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला धन आणि धान्याची आवश्यकता ही पूर्ण होईल। त्यासाठी आपण कोणतीही अशी मोठी काळजी करण्याचे कारण या वर्षामध्ये तुम्हाला धनासंबंधित नाहीये। त्यानंतर
कौटुंबिक सौख्य कशा प्रकारे असेल? कौटुंबिक सौख्य पाहत असताना या कन्या राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत सुख आणि समृद्धीचे या वर्षामध्ये राहील. घरामध्ये अत्यंत सुख समृद्धी नांदणारे हे वर्ष या व्यक्तींसाठी ठरणार आहे. त्यानंतर या व्यक्तींसाठी जे आरोग्याविषयी विचार आहेत, तर कोणाचे आरोग्य अत्यंत नाजूक असेल तर त्या व्यक्तींसाठीही हे वर्ष अत्यंत असे स्थिरपणाचे राहणार आहे. आपला आजार जो आहे तो जास्त प्रमाणात ग्रोथ होणार नाही, नॉर्मली जो आहे त्याप्रमाणे राहील. परंतु प्रत्येक कुंडलीनुसार जन्मकुंडलीनुसार तो बदलत असतो. वर्ष भविष्य हे फक्त चंद्र कुंडलीवरून किंवा चंद्र राशीवरून पाहिल्या जाते. त्यामुळे पूर्णतः परफेक्टली आपण म्हणू शकत नाही की कन्या राशींच्या व्यक्तींसाठी तो व्यक्ती 100% असाच राहील, कारण की त्याची जन्मकुंडली हा वेगवेगळी असते. प्रत्येकाची जन्मकुंडली वेगवेगळी असते. जरीही त्याची कन्या राशी असेल परंतु त्याची जन्मकुंडली ही वेगळी आहे. त्याच्या स्थानामध्ये वेगवेगळ्या स्थानामध्ये वेगवेगळे ग्रह राशी बसलेले असतात. त्यामुळे आपण परफेक्टली सांगू शकत नाहीत की, परंतु हां, या चंद्रकुंडलीचा जो विचार आहे तो वर्ष भविष्याचा विचार आहे तो अत्यंत असा हा 10 ते 30% पर्यंत इम्पॅक्ट करत असतो. त्यामुळे आपण या वर्षामध्ये या गोष्टीचा विचार करत असतो. या वर्षामध्ये तुमचा प्रवास अत्यंत सुख आणि समृद्धीचा असेल. तुम्ही दूरचे प्रवास प्लॅन केले असतील तर त्याच्यामधूनही तुम्हाला आनंद आणि त्यामधून कोणतेही आरोग्य किंवा हानी या वर्षामध्ये सहसा होणार नाही. त्यानंतर आपला जो काही व्यवसाय नोकरी कार्य असेल त्यामध्ये तुम्हाला सर्वसाधारणपणे सुख समृद्धीचे या वर्षामध्ये राहणार आहे. त्यासाठी आपण जे कार्य करत आहात त्यामध्ये सतता आणि लक्षपूर्वक कार्य करणे अत्यंत आवश्यक आहे. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करावे. धन्यवाद.